बसा मी चहा बनवते. हा चहा बनव, सगळं व्यवस्थित कर. हा ठीक आहे ठीक आहे. काय बाई साखर नाही काय नाही घरात. वाटोळ चाललंय नुसतं. नवरा कुठं पडलाय काय नाही पिऊन. साखरच नाही घरात. आता काय करायचं. कुठून पडलाय काय माहिती. आता साखर आणावं लागेल गावाकडून जाऊन. ए साखर ते बरं थोडी भाव आलाय माझा. तुझं कायमच रड गांडीच का ग. भाऊ आला दे साखर, बहीण आली दे साखर, कायमच आहे तुझं. आता काय करते मग, जाऊ दे दे एवढ्या वेळेत. मी बी सासर वाचलीच ना. तुझा टाइमच येणार म्हणणार दे साखर दे आमक दे फलानं. काय देणार आहे तुला. जाऊ दे एवढ्या वेळेस काय भाऊ आलाय आता. बरं तुझं भाऊ येणार बहीण येणार तू सांगता नाहीत कर. आता काय करते नवरा कुठं बिवडून पडलाय काय माहिती. बरा बिवडून पडलाय त्याला तेवढंच काम आहे. तुला नाही सांगता येत काही कोणची गोष्ट नको असं करू म्हणून. जाऊ दे आता काय. मी घेऊन गेली साखर. हिच्याकडे पाहुणे आले की दर टाइम मला त्रास देते. का अशी करते काय माहिती. नवरा बिवडून पडलाय, भाऊ आला आणि बहीण आली. हिचंच बघून घ्या. मी एकटा घरी सासरवासनी कुठून आणायचं हिला. दरवेळेस साखरच वाटत बसायचं काय गावात. मला कळत नाही काय नाही. चलते माझ्या सासूने जर डबा उचाकला तर मला मरणाची बोलन. आता काही बोलायचंच नाही. हिला अक्कल नाही काय नाही. चलती घेऊन ताटली घ्यायची काही घ्यायची. साखरेसाठी येईल तेलासाठी येईल काही मागती. काय मागावा नाही मागाव त्याची तिला लाज वाटत नाही. नवरा पडलाय कुठं बिवडून. फार लाजा सोडल्यात. खाली साखरेला बोंबलत माग. काय आपत्ती कुठे काय माहिती. इथं घरात किराणा नाही काय नाही. भावाला बरं टाइम येते. बहीण दिसत नाही त्याला काय नाही. आज बरी दिसली बहीण. काय बाई घरात काय नाही. भाऊ आलाय. काय करायचं आता. सगळं वाटोळ चाललंय घरात. आता हिस्सा मागा लागेल जमिनीचा भावाला. भावाला बरं टाइम येत आला. आज बहीण नाही दिसली इतके दिवस काय नाही. चहा बी आता गोड करून देते आणि हिस्सा गोड बोलून घेतो. घ्यावा लागेल आता काय मग. तसंच तर काय भाऊ देणार नाही हिस्सा. काय गोड बोलूनच घ्यावा लागेल हिस्सा बी. घराच्या बर चहा होय बाई. काय चहा करायचा आता. जेवण करून आलो होतो. ते आता काय मग. बर बर ठीक आहे. काय करते तू केला चहा. अरे बापरे चहा तर लय गोड केला तू. झाला असेल ते गोड गडबडीत. हा ना लयच गोड चहा झाला. बरं ठीक आहे. काय झालं तुझं पद्धतशीर आहे ना. कशाचं पद्धतशीर आता काय हिस्सा द्या मला आता काय मग. हिस्सा. हा कशाचा हिस्सा. हिस्सा जमिनीचा.
म्हणजे चहा करायचा, गोड करायचा, चहा पाजायचा, तू माझा जमिनीचा हिस्सा, बरं जमिनीचा हिस्सा तुला देऊ, पण तू कशासाठी जमिनीचा हिस्सा मागते? तुला काय कमी केलं मी आतापर्यंत? काय घरात काही नाही, साखर नाही, चहापत्ती नाही, बाजार हाट नाही, काय नाही. आणि साखर नाही, चहापत्ती नाही, त्यासाठी हिस्सा पाहिजे का तुला? मग काय नुसतं वाटवं चाललंय माझं, बाकी काही नाही. तुला हिस्सा द्यायला काय, हिस्सा द्यायचं काय कारण आहे? तुझ्या लग्नामध्ये एवढं मोठं मंगल कार्यालय घेतलं, ते 40,000 रुपये त्या मंगल कार्यालयाला दिले, जेवण पद्धतशीर घातलं, आणि दुसरी गोष्ट एवढा खर्च केला मी लग्नाला, तुझ्याजवळ 7 ते 8 लाख रुपये खर्च केला, तुला पोरगा चांगला बघून दिला, आणि आता पुढचं त्याचं ते पुढचं काय करीन काय नाही हे मला माहिती आहे का? आणि आता तू कशाला मला डायरेक्ट म्हणते मला हिस्सा पाहिजे? अरे तुला तू हिस्सा मागते मला, एक दिवस एक तर तिकडे माझी बायको माझ्या संग भांडती, कधीतरी तुझ्या दारात आलो, एक दिवस तुझ्यापाशी मुक्काम करावं म्हटलं तर तू सुद्धा मला त्रास द्यायला लागली. ते काय माहित नाही मला, हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे एक तर गोड चहा करायचा, आणि गोड चहा करून वरून माझीच मारायची. आता मग मी काय करू? मग तुम्ही बघता चांगलं बघून तरी द्यायचं ना. मग आता मग बागतानी चांगलं बघून दिलेलं आहे, पुढं काय म्हणे हे मला माहिती आहे का? हा, एक तर बायको तिकडे त्रास देते, कधी मध्ये आलो तुझ्या दारात तू मला अशी त्रास द्यायला लागली. त्या बायकोचं मी काय करू? मला काय नाही माहिती, मला हिस्सा पाहिजे माझा सगळं. भाऊ मला हिस्साच पाहिजे, मी हिस्सा देणार, तसं जाऊनच देणार नाही तुम्हाला इथून. हे बघ तुला हिस्सा देतो, पण तुला पैसे देतो मी. हा चालेल ना? हा चालेल. मग काय आता? चालतंय जाऊ का मग? आता तुझा चहा आहे ना, मला लय महागात पाडा बघ. जा मग आता काय? हा जातो आता, बघ काय करतो जातो. मी हिस्सा देणार ह्याच्याकडून, मी ह्याला सुट्टीत देणार नाही. मला हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. सगळ्याच बहिणी हिस्सा घेतात, मला पण हिस्सा पाहिजे. माझ्या बायकोनी हिस्सा घेतला म्हणून ह्या बाकीच्या पोरी हिस्सा मागायला लागल्यात, पण कोणत्याच बहिणीने हिस्सा घेतला नाही पाहिजे. आता काय आहे, ती फॅडच निघालेलं आहे. जातो आपला.